श्री गरुड पुराण अध्याय 34 पवन विजय स्वरोदय। श्री शंकराने पार्वतीला देहासंबंधी ज्ञानांचे कथन केले। वायूमध्ये राहू स्थित असतो। चंद्र, अग्नी, रवी, पृथ्वी, सौरी हे जल होय। गुरु, शुक्र व चंद्र हे वाम नाडीमध्ये असतात। दक्ष नाडीत शनी, चंद्र जर असेल त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ घटना घडत असतात। शरीरामध्ये अनेक गुणांनी युक्त अशा अनेक प्रकारच्या नाड्या आहेत। बेंबीच्या खालील भागामध्ये स्कंद असते, त्याचे स्थान महत्त्वाचे मानले आहे। या सर्वांच्या मध्यभागी स्थित असणाऱ्या वाम, दक्षिण आणि मध्य नाड्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत। वाम नाडी ही चंद्रासारखी व अमृतमय असते। मध्य नाडी ही अग्नीसारखी आणि कालरूपिणी असते। दक्षिण नाडी ही रौद्र स्वरूपाची असते, ती जगाचे शोषण करते। लाभ, जय, प्रवास इत्यादी कार्यात वामनाडीचा उपयोग होत असतो। अनेक सामान्य कार्यात दक्षिण नाडीचे महत्त्व मानले जाते। शुभ अशुभ, जय पराजय यामध्ये मध्यमा नाडी महत्त्वाची मानली जाते। अग्रभागी वाम, पृष्ठभागी दक्षिणा आणि दक्षिणेस दक्षिणा नाडी शुभ मानली जाते। इडा आणि पिंगळा नाडी ही श्रेष्ठ मानली आहे। राजकर्म, शांती, समाधान, यात्रा इत्यादी सर्व प्रकारचे कार्ये आणि विषपरिहार यासाठी इडा नाडी सिद्धिदायक आहेत। भोजन, मैथुन, युद्ध, मारण, उच्चाटन इत्यादी कार्यात पिंगळा नाडीचे महत्त्व जास्त आहे। जीवाने जीव जगत असतो। जो शून्य आहे तो स्वर होय। वायू कर्मसिद्धिदायक असून तो प्राण आहे। प्राणामध्ये पिंगळेचा प्रभाव अधिक वाढू लागला की मोठे युद्ध किंवा भयानक संकट यामध्ये जय प्राप्त होतो। वाम अथवा दक्षिण भागी शिव संचलन करीत असतात। येथे 5च तत्वे स्थित आहेत। वरील भागामध्ये अग्नितत्व विराजमान असते। खालील भागामध्ये जलतत्व भरलेले असते। मध्यभागी पृथ्वीतत्व असते। तिरक्या भागात वायुतत्व भरलेले असते। आकाश हे सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, ते सर्वत्र व्याप्त आहे। आकाशातून 4 महान भूते निर्माण होतात आणि शेवटी आकाशामध्येच लय पावतात। अध्याय 35 रत्नपरीक्षेचे वर्णन। सूत म्हणाले, आता मी रत्नपरीक्षेबद्दल काही गोष्टी कथन करीत आहे। पूर्वी बल नावाचा एक अतिशय बलाढ्य असा दैत्य होऊन गेला। तो सर्वांवर विजय मिळवत होता। इंद्रादी देवाचेही त्याच्या पराक्रमासमोर काही चालले नाही। देवगणाने यज्ञ करताना बलाने यज्ञपशु व्हावे अशा प्रकारचा वर त्याच्याकडून मागून घेतला होता। बलाने त्याप्रमाणे वचन दिले व तो त्या शब्दामध्ये गुंतला। त्याने जन व देवांच्या हितासाठी पशु होऊन आनंदाने मरण स्वीकारले। या शुद्ध आचरणामुळे त्याचे सर्व शरीर रत्नरूप झाले। एकदा तो विमानात बसून अतिशय वेगाने आकाशातून संचार करीत होता। त्यावेळी त्याच्या अंगावरची काही रत्ने सागरामध्ये पडली, काही नदीमध्ये पडली, काही पर्वत आणि वनप्रदेशामध्ये पडली। त्यामुळे ती स्थाने रत्नाची ठिकाणे बनून गेली। त्या ठिकाणी दैत्य, विष, सर्प आणि व्याधी इत्यादी नाश करणारी अशी नाना प्रकारची रत्ने निर्माण झाली। हिरा, मोती, पद्मराग, पाचूक यांना मणी नावाने ओळखले जाते। त्यावेळी काही रत्नपारखी मंडळीने त्याचे आकार, रंग, गुणदोष आणि फल यांचा सखोल अभ्यास करून इंद्र, नीलमणी, विद्रुममणी, वैडूर्य, पुष्पराग, कर्केतन, सपुलक, समन्वित, स्फटिक, रुधिराख्य यांचा संग्रह केला। वाईट लग्नामध्ये आणि वाईट दिवसात निर्माण झालेली रत्ने ही अनेक प्रकारच्या दोषांनी भरलेली असतात। त्यांच्यामध्ये काही गुण नसतात। त्यामुळे श्रीची इच्छा बाळगणाऱ्याने त्या दृष्टीने योग्य विचार करून रत्नपारख्याकडून योग्य असा सल्ला घेऊन मगच रत्नसंग्रह करावा। त्या दृष्टीने हिरा हा महान प्रभावी असा मानला जातो। हेम, मातंग, सौराष्ट्र, पौंड्र, कलिंग, कोशल, वेण्वांतंट आणि ससोवीर या ठिकाणी हिऱ्यांची स्थाने सापडतात। हिमालयातील हिरा वज्र अल्पताम्रवर्णी असतो। वैण्वातटीय हिरा सोमप्रभायुक्त मानला जातो। सौवीर हिरा मेघवर्ण तर सौराष्ट्रातील हिरा तांबूस रंगाचा असतो। कलिंगातील हिरा सुवर्णवर्ण तर कौशलातील हिरा पिवळ्या रंगाचा असतो। पौंड्र हिरा श्यामवर्णाचा तर मातंगमधील हिरा पीतवर्णी असतो। ज्या हिऱ्याचा पार्श्वभाग समान रेषा आणि बिंदूंनी युक्त व दोषरहित असतो असा हिरा उत्तम प्रतीचा म्हणून मानला जातो।
हिऱ्याचा हिरवा, पांढरा, पिवळा, पिंगट व श्याम व तांबूस वर्ण हे अनुक्रमे विष्णू, वरुण, इंद्र, अग्नी, पितृपती आणि वायुदेवता यांच्या वर्णाचे द्योतक असतात. ज्या हिऱ्यामध्ये वर्णाचा संकर आहे तो हिरा वापरण्यास योग्य नसतो. अनेक गुणांनी युक्त असलेला हिरा हा शुभकारक असतो, म्हणून तो वापरण्यास काही हरकत नाही. दोषयुक्त हिरा वापरला तर अनेक प्रकारची संकटे येतात आणि दुःख वाढत जाते. एकदा हिरा गुणयुक्त असून देखील विदीर्ण असेल तर तो मानवाने कधी धारण करू नये. परमशुद्ध, कोणत्याही प्रकारचा मल नसलेला, स्फुट वर्णयुक्त, उत्तम पार्श्वभाग असलेला, अतिशय तीक्ष्ण धारेचा, दोषरहित इंद्रधनुष्य किरणाने युक्त असलेला हिरा वापरण्यास हरकत नाही, पण तो सहजासहजी प्राप्त होत नाही. समान धारांचा आणि तीक्ष्ण अग्रभाग असलेला निर्दोष हिरा जो कोणी धारण करतो त्याची सर्व बाजूनी प्रगती होत असते, त्याला ऐश्वर्य लाभत असते, त्याचे जीवन सुखी समाधानी बनून त्याला अनेक प्रकारचे सन्मान लाभत असतात. त्याला कोणत्याही प्रकारच्या बाधा त्रास देऊ शकत नाही. भयाचा विचार देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. हिरा हिऱ्यानेच कापला जातो. जो उत्तम प्रकारचा हिरा असतो तो धनधान्य समृद्धी देणारा असतो. तो हिरा वापरल्याने पुत्रपौत्रादींची वृद्धी होत असते. विद्युतलतेप्रमाणे ज्याचे तेज लखलखत असते तो हिरा धारण केला की तो मनुष्य राजा बनत असतो किंवा त्याला त्यासमान विविध अधिकारांची प्राप्ती होत असते. हिऱ्यांची पारख योग्य प्रकारे करून घ्यावी. काही खोटे हिरे खऱ्या हिऱ्याप्रमाणे दिसतात, पण ते वापरल्याने त्याचा काही उपयोग होत नाही. हिरे वापरणाऱ्याने आपली बुद्धी देखील सात्विक ठेवावी. सर्वच गोष्टी हिऱ्यावर अवलंबून ठेवून आपली कर्तृत्वशक्ती कमी करू नये. अध्याय 36 मोती परीक्षा वर्णन. मुक्ताफल हे मोत्याचे दुसरे नाव. हा मोती जिमूत, वराह, शंख, मत्स्य, साप, शक्ती आणि वेणूपासून निर्माण झाला आहे. सामान्यतः शिंपल्यातून प्राप्त होणारे मोती हे अधिक प्रमाणात असतात. हत्ती, रोहू मासा, शंख आणि वराह यापासून तयार झालेले मोती हे तेजस्वी नसतात, पण ते मंगलकारक असतात. मोत्याचे 8 प्रकार मानले जातात. त्यामध्ये शंखापासून उत्पन्न झालेला मोती अधम प्रकारचा मानला जातो. हत्तीच्या कुंभस्थलातून प्राप्त झालेला मोती त्याच प्रकारचा, किंचित पिवळ्या रंगाचा व प्रभाहीन असतो. कधीकधी समुद्रातील माशाच्या तोंडातही मोती निर्माण होतात. त्यांचा रंग मत्स्यपृष्ठासमान असतो आणि आकारानेही ते लहानच असतात. वराहाच्या दाढेपासूनही मोती उत्पन्न होतात. ते मोती दाढेच्याच रंगाचे असतात. वेणूपासूनही मोती निर्माण होतात, परंतु वेणूत म्हणजे बांबूत मनुष्यास उपयोगी होईल असा मोती निर्माण होण्याची शक्यता कमी असते. सापापासूनही मोती मिळतो. तो उज्ज्वल, विशुद्ध, कांतीयुक्त आणि अतिशय प्रभावशाली असतो. त्या मोत्यामुळे मनुष्यास राज्य प्राप्त होते आणि अत्यंत दुर्लभ असणारी वैभवलक्ष्मीही त्यास प्राप्त होऊ शकते. एवढेच नव्हे तर तो मनुष्य अतिशय तेजस्वी आणि पुण्यवानही होऊ शकतो. असा मोती प्राप्त व्हावा असे अनेक जण इच्छा करतात आणि योग्य काळी त्या दृष्टीने अतिशय प्रयत्नही करतात. ज्या मनुष्याकडे सूर्योत्पन्न मोती असतो त्याला सर्पाने दंश केला तरी त्रास होत नाही किंवा रोगांचाही त्रास होत नाही. आकाशात मेघ जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा त्यात मोती उत्पन्न होतात, पण ते जमिनीपर्यंत पोचतच नाहीत. त्या मोत्यांचे देवगणाकडूनच हरण होते. काही मण्यांचा किरणामुळे सर्व दिशा प्रकाशमान होतात. ते सूर्यबिंबाप्रमाणे अतिशय प्रकाशमान असतात. जर सूर्याकडे बघितले तर डोळे दिपून जातात, तसे हा मोती देखील सूर्यबिंबाप्रमाणे प्रखर असतो. अमावास्येच्या काळोख्या रात्री देखील या मण्याचा दिवसासारखा प्रकाश पडतो. हा अतिशय मौल्यवान आणि दुर्लभ मणी ज्याच्याकडे असतो त्याच्या प्रभावामुळे राज्याचे व प्रजेचे भाग्य उदयाला येते आणि मोठी संकटे असतील तर ती नाहीशी होतात. मोत्यांची बीजे समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यात पडली तर मोती तयार होतात. हे मोती त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांनी आणि तेजामुळे अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार असतात. अशा मोत्यांचे सिंहलिक, पारलौकिक, सौराष्ट्रिक, ताम्रपर्ण, पाराशर, कौबेर, पांड्य, हाटक व हेमक असे 9 प्रकार असतात. मोत्याच्या दर्जानुसार अनेक मूल्य ठरविले जाते. तसेच मोत्याच्या गुंजेच्या प्रमाणानुसार त्याचे मूल्य ठरविले जाते. ज्या मोत्यामध्ये 16 गुण अंतर्भूत असतात अशा मोत्याला दार्विकाख्य असे नाव देतात. 20 गुणांनी युक्त असलेल्या मोत्याला भवक असे म्हटले जाते.
अशा गुणसंपत्तीने युक्त असलेला मोती हा अतिशय मौल्यवान मानला जातो. आपल्या इच्छेप्रमाणे मोती वैद्य बनविता येतो. त्यासाठी मोत्यांना अन्नपात्रात जंभीर रसाच्या योजनेने तप्त करतात आणि नंतर अत्यंत कोमल अशा तंतुमुलाने घासतात. काही मोती बनावट आहेत अशी शंका वाटल्यास त्या मोत्यांना गरम अशा तेलात किंवा मिठाच्या पाण्यात ठेवतात व नंतर कोरड्या कपड्याने घासतात. असे केल्यास जर त्या मोत्यामध्ये काही बदल झाला नाही तर तो मोती खरा म्हणजेच अकृत्रिम असतो. तो बनावट नसून त्या मोत्याची प्रभा पूर्वीसारखीच राहते. अध्याय 37 पद्मराग मण्याची परीक्षा. गरुडाला सूत म्हणाले, निळ्या आकाशात भ्रमण करणारा हा सूर्य म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेले एक तेजस्वी उत्तम रत्नच आहे. तो रात्रीचा अंधार दूर करून दशदिशा उजळवून टाकतो. सिंहल द्वीपामध्ये विशाल पात्र असलेली एक नदी वाहते. तिच्या दोन्ही बाजूला उंच उंच सुशोभित वृक्ष आहेत, वेली आहेत. त्यामुळे तो परिसर अतिशय सुंदर आहे. असा सुंदर परिसर लाभलेल्या नदीची मुक्तता सूर्याने केली आहे. तिचे नाव रावणगंगा असे आहे. या रावणगंगा नदीच्या तीरावर आणि पाण्यामध्ये सुद्धा उज्ज्वल आणि सुंदर रंग असणारे पद्मराग निर्माण होतात. ते बंदूकपुष्प, पळसपुष्प, गुंजाफल, सकलेंद्रगोप हे जवासमान रक्तवर्णीय डाळिंबाच्या दाण्यासारखे आणि तेजपुंज असतात. काही पद्मराग स्फटिक शेंदूर, कुंकुम व लावारसाच्या वर्णाचे असतात. काही स्फटिक, कुसुंब आणि नील यांच्या मिश्रणाने रक्तकमळाप्रमाणे अतिशय सुंदर दिसतात. त्याचप्रमाणे काही हिंगूळ व कोकनदाच्या कांतीचे असतात. याच रावणगंगेमध्ये सौगंधिक व कुरुविंदजही सापडतात. ते पद्मराग स्फटिकासारखे दिसतात. आंध्र प्रदेश आणि तुंबुरू नावाच्या देशात पद्मरागाच्या स्फटिकासारखे त्या वर्णाचे व समान गुणधर्म असणारे दुसरे स्फटिक सापडतात, पण त्यांची किंमत त्यांच्या तुलनेने खूपच कमी असते. काही मण्यांना छिद्रे असते तर काही मणी अस्वच्छ असतात. तो मणी गुणाने कितीही श्रेष्ठ असला तरी तो मौल्यवान ठरत नाही. असा मणी जर धारण केला तर अनेक प्रकारच्या पीडा निर्माण होतात, अनेक संघर्ष वाढत जातात. यासाठी विद्वान लोकांकडून रत्नांची व्यवस्थित पारख करावी आणि मग तो धारण करावा. ज्या मण्यामध्ये कमतरता आहे तो मणी कधी धारण करू नये. हे गरुड पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री ईश्वरचरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.